नमस्कार, मी पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशनची पोलीस निरीक्षक रेखा घनवट। दिनांक 4/9/2025 ची घटना आहे। आमच्याकडे रात्री 9:30 ते 10च्या सुमारास एक महिला नामे पूनम सोमनाथ साठे, वय 27 वर्ष, राहणार मोहिते वस्ती पळशी, अशा पोलीस स्टेशनला आल्या आणि त्यांनी सांगितलं की त्यांचा स्वतःचा मुलगा नामे विश्वजित सोमनाथ साठे, वय 13 वर्ष 11 महिने, हा सकाळी शाळेत जातो असे सांगून 8:30 वाजता त्याने घर सोडलेलं आहे आणि तो अद्यापपर्यंत घरी आलेला नाही। आम्ही लगेच सदर महिलेची रितसर तक्रार दाखल केलेली आहे। गुन्हा रजिस्टर नंबर 297/2025 BNS 137/2 याप्रमाणे आम्ही गुन्हा दाखल केला। गुन्हा दाखल केल्यानंतर आम्ही वरिष्ठांना माहिती दिली आणि आमच्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने आम्ही लगेच आमची टीम तयार केली। त्या टीम मध्ये मी स्वतः, आमचे PSI विरसेन पाटील साहेब, त्याच्यानंतर हवालदार ताठे आणि चालक हवालदार लोंढे असे होते। आम्ही सरकारी गाडीने रवाना झालो। सर्वप्रथम आम्ही मुलाच्या पळशी या गावी गेलो। तिथे जाऊन त्या मुलाचे जे मित्रमंडळी आहेत त्यांच्याकडे आम्ही चौकशी केली, त्याच्या इतर नातेवाईकांकडे चौकशी केली आणि आजूबाजूची जी गावं आहेत, पळशी आहे, सुपली आहे, भाळवणी आहे, त्या ठिकाणी जाऊन आम्ही मुलाचा शोध घेतला, परंतु मुलगा मिळून आला नाही। त्यानंतर थोड्या वेळाने आम्हाला एका गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदर मुलगा हा आपल्या विठ्ठल मंदिराच्या नामदेव पायरीच्या इथे बसलेला आहे, एक लहान मुलगा बसलेला आहे। ही माहिती मिळताच आम्ही ताबडतोब आमची टीम, त्या मुलाची आई, तसे त्याचे चुलते आणि चुलती असे आम्ही सगळे त्या ठिकाणी विठ्ठल मंदिराच्या इथे गेलो। नामदेव पायरी येथे बघितलं, आईने मुलाला ओळखलं आणि मुलाला लगेच आम्ही ताब्यात घेतलं। सदर मुलगा हा सुखरूप आईच्या ताब्यात आम्ही दिलेला आहे। तसंच मुलाची रितसर आम्ही मेडिकलही केलेली आहे। त्याच्यासोबत कुठलीही अशी गैरकृत्य घडलेलं नाही आणि त्याने फक्त हे सांगितलं की आई म्हणजे मी रागाच्या भरात मी शाळेत जातो हे सांगून नामदेव पायरीचे ते जाऊन बसलेलो होतो।